नमस्कार, मी प्रमोद देवडे, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण या कारंजा शहरामध्ये जे वन विभागाच्या माध्यमातून पर्यटन स्थळ बनलेलं आहे, एक निसर्गरम्य वातावरण इथं वन विभागाच्या माध्यमातून तयार झालेलं आहे। कारंजाचा बराचसा ऐतिहासिक जो भाग आहे तो आपण इथं पाहू शकता की कशा पद्धतीनं वन विभागाच्या माध्यमातून या नगरीचं सौंदर्यीकरण चालू आहे। तसं आता इथं कारंजा नगरीमध्ये जे काही पर्यटन स्थळ येणार, पर्यटक येणार, तर ते सुद्धा बोटिंग करण्यासाठी इथं वन विभागाच्या माध्यमातून चांगली सुविधा केलेली आहे। जवळजवळ समजा हे बोट आपण पाहू शकता आणि एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलपिंग इथं दिसत आहे तुम्हाला। जर का पर्यटन स्थळ आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत गेलो तर नक्कीच कारंजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। वन विभागाच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम आपण इथं राबवताना पाहत आहोत। कशा पद्धतीनं हे कारंजाचं पर्यटन स्थळ आपण वन विभागाच्या माध्यमातून विकसित केलेलं आहे। बऱ्याचशा गावखेड्यातून आणि कारंजातले रहिवासी इथं पर्यटक म्हणून भेट देणारच आहेत। तत्पूर्वी हे बांधकाम जसंही संपताच एक मोठ्या प्रमाणात या कारंजा नगरीतील ऋषी तलाव या पर्यटन स्थळाला वन विभागाच्या माध्यमातून जे डेव्हलपिंग झालेलं आहे, तर बरेचसे पर्यटक इथं भेटीगाठी देणारच आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं ऋषीमुनीचं सुद्धा एक स्टॅच्यू इथं बसवलेला आहे, तर ते सुद्धा एक ऐतिहासिक वास्तू म्हणून तिथं बनवल्या गेलेला आहे। त्याचा सुद्धा इतिहास आहे आणि तो सुद्धा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल।
आपण आजपर्यंत बघत आहोत की हे जे ऋषी आहेत, करंज ऋषी नावाचे या ठिकाणी ऋषी होऊन गेले कितीतरी वर्षापूर्वी, आणि त्या ऋषीने या ठिकाणी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर या ठिकाणी असं मोठं जे तलाव आपण बघत आहोत, मोठं जे पर्यटन स्थळ बघत आहोत आपण, हे या ठिकाणी हे त्यांच्या नावावर हे ऋषी तलाव म्हणून आपण प्रसिद्ध आहे आणि सर्व ऋषी तलाव म्हणून आपण ओळखल्या जातो. तसंच या कारंजा नगरीला या करंज ऋषी नावाच्या वरून कारंजा हे नाव या शहराला, या नगरीला पडलेलं आहे. आणि या कारंजा नगरीचा इतिहास आपण सर्वांना माहीत आहे. तरी या अशा कारंजा नगरीच्या इतिहासामध्ये या कारंज ऋषी नावाचे जे ऋषी होऊन गेले त्या ऋषीचं एक योगदान आहे आणि त्यांच्या नावावरून या कारंजा शहराला हे नाव पडण्यात आलेलं आहे. तर आपण बघत आहोत हे परिवर्तन न्यूज 24. मी गजानन वर्गड, प्रमोद देवळे आणि आमचे उपसंपादक श्री शेषरावजी चव्हाण हे आपण सर्व या ठिकाणी या तलावाची आम्ही शूटिंग करत आहोत की हे तलावाचं महत्त्व आपण सर्व महाराष्ट्रातील जनतेला आपण हे या ठिकाणी कसं तलाव बांधण्यात आलं आहे आणि कसं या तलावाचं महत्त्व आहे आणि हे पर्यटन स्थळ कशा प्रकारे निर्माण झालं, तुम्ही त्या पर्यटन स्थळाचा चांगल्या तऱ्हेनं उपयोग करून, वापर करून तुम्ही तो पर्यटन स्थळ आपण बघू शकता. धन्यवाद.